हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत मटर पनीर। तर मी इथे ना 3 मोठे कांदे आणि 2 टोमॅटो, हिरव्या मिरच्या, लसूण आणि अद्रक बारीक करून घेतलेले आहे। त्याचबरोबर इथे मी पावशर पनीर घेतलेले आहे। तर बारीक बारीक त्याचे क्यूब्स आपण करून घेणार आहोत, कट करून घ्यायचे आहेत व्यवस्थित, म्हणजे चांगला शेप दिसतो। तर पावशर पनीरच्या भाजीसाठी मी 3 कांदे, 2 टोमॅटो आणि अद्रक लसूण ते घेतलेले आहेत। तर इथे बघू शकता तुम्ही सर्व एकसारखे आपण आकाराचे पनीर कापून घेतलेले। तर आता इथे आपण पनीर तळून घेणार आहोत, त्यामुळे चव खूप छान येते। तर थोडं तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये हे पनीर टाकून द्यायचं आणि जास्त म्हणजे हाय हीटवर परतायचं नसतं, कारण ते मग जास्त कडक होऊन जातं आणि रबरासारखं लागतं। तर त्यासाठी मीडियम फ्लेमवर व्यवस्थित परतून घ्यायचं, सोनेरी रंग येईपर्यंत असं परतायचं। त्यामुळे जास्त म्हणजे डागल्या पण नाही जात आणि मीडियम फ्लेम असली की होऊन जाते। पनीर व्यवस्थित परतून घ्यायचे आणि जास्त जोरात पण हलवायचं नाही, कारण ते तुटतं। तर इथे मी कमीच गॅसवर पनीर परतून घेतलंय। मस्त असं सोनेरी रंगापर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता त्याला मस्त कलर आलेला आहे। तर इथे मी पनीर काढून घेते। आता हे पनीर काढल्यानंतर आपण असं कोमट पाण्यामध्ये किंवा गार पाण्यामध्ये पण टाकू शकतो, कारण ते नंतर मग कडक होतं आणि मग त्याची चव पण बदलून जाते। तर आपण जे इथे कापलेलं होतं, इथे अद्रक, परत हिरव्या मिरच्या, लसूण, तर हे आपण सगळं जे वाटण बनवणार तर ते आपण मस्त व्यवस्थित परतून घेणार आहोत। तर इथे मी कांदा पण टाकलेला आहे। जेव्हा अद्रक लसूण ते सर्व परतल्यानंतर कांदा पण टाकला। आधी कांदा परतून घ्यायचा। टोमॅटोला शिजण्यासाठी काय एवढा वेळ लागत नाही, त्यामुळे मी टोमॅटो नंतर टाकला। इथे मी पनीर पाण्यामध्ये टाकून दिलेले, तुम्ही कोमट पाण्यामध्ये किंवा गार पाण्यामध्ये पण टाकू शकता। इथे छान असा कांदा परतला, त्यानंतर जे टोमॅटो चिरलेला होता तो पण मी त्यामध्ये टाकून दिला आणि मस्त असा मऊसूत शिजेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा। आणि कोथिंबीरच्या ज्या काड्या होतात देठाच्या, त्या पण टाकलेल्या आहेत मी इथं। तर व्यवस्थित सर्व परतून घ्यायचं। हे वाटण जेवढं व्यवस्थित परफेक्ट होईल तेवढे आपल्या भाजीची टेस्ट पण खूप छान येते। तर इथे मिक्सरला आपण बारीक करून घ्यायची पेस्ट, एकदम फाईन पेस्ट झाली पाहिजे। त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही, जेवढं आहे त्याच्यामध्येच हे करायचं, कारण पाणी टाकल्याने मग त्याची टेस्ट चेंज होते। तर इथे मी तेल टाकलं, जिरे, मोहरी आणि तेजपत्ता आणि काही खडा मसाला टाकलाय जो आपला, त्याने टेस्ट खूप छान येते। आधी ते टाकायचे आणि नंतर मग बाकीचे मसाले टाकायचे। आता इथे जी आपण पेस्ट बनवलेली आहेत तर ती टाकून घ्यायची आणि व्यवस्थित परतून घ्यायची। जेवढे आपले हे ग्रेव्ही म्हणजे भाजले जाते व्यवस्थित, तेवढी भाजीची टेस्ट पण खूप छान येते। मेन पॉईंट हाच असतो का जे ढाबा स्टाईल बनवतात तर त्यांनी आधी ग्रेव्ही बनवलेली असते, नंतर ते परत फ्राय करतात। तर इथे जोपर्यंत ग्रेव्हीला कडेकडेने तेल सुटत नाही तोपर्यंत व्यवस्थित ती परतून घ्यायची। इथे ग्रेव्ही सर्व व्यवस्थित परतली, त्यानंतर मी इथे हळद, लाल तिखट आणि पनीर मसाला टाकला आणि व्यवस्थित मिक्स करून घेतला। आता मसाला डागू नयेत त्यासाठी थोडं मी याच्यामध्ये पाणी टाकलंय आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता इथे, आणि तुम्हाला जशी भाजी हवी तशी तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ऍड करू शकतात, कारण भाजी घट्ट झाली इथे सर्व ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर कमी फ्लेमवर व्यवस्थित उकळून द्यायची। तुम्ही बघू शकता अशी मी घट्टसर ठेवलेली। त्यानंतर मी थोडा गरम मसाला टाकलेला आहे, कारण तो शेवटच टाकतात आणि टेस्ट खूप छान येते। तर इथे झाले माझे सर्व, नंतर फ्रेश कोथिंबीर मी त्याच्यावर ऍड केलेली आहे। आता जे पनीर जे तळलेलं होतं ते मी त्यातलं काढून घेतलं आणि इथे फ्रेश फ्रोझन मटर घेतलेले, ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि 5 ते 6 मिनिट व्यवस्थित शिजून द्यायचे आहेत। तर चवीनुसार मीठ पण त्यामध्ये मी आधीच ऍड केलेले आहेत। तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। तर आपली भाजी इथे रेडी झालेली आहे, झणझणीत अशी भाजी तयार आहे।